नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत मराठी कथा गावठी भाग 36. शिरमा उठली. जाता जाता म्हणाली, मी जित्ती हाय तवर घर कुणालाच मिळायचं नाही. तुम्ही मस्त माप नाचशीला. तिला आप्पाच्या बोलण्याचा आधार मिळाला होता. तुला नांदवायचे असल तर नांदीव, नाहीतर मी बघतो काय करायचं ते. तुला बी आणि तुझ्या आईला बी खडी फोडायला पाठवतो का नाही बघच, असं म्हणतच ती गेली. शिरपाला आप्पा सांगायला लागला तेवढ्यात केरबा आलाच. हे बघ, घर तिच्या पोरगीलाच मिळणार. तुम्हाला दम निघना, तिला कोणच नाही. मग तिचं जे काय असल ते तिच्या पोरगीलाच. गोड बोलून तुम्हाला राहायला नको. अर भावाभावांच्या वाटण्या असल्या तर त्यांच्याबरोबर बहिणीचा हिस्सा त्यांना द्यावाच लागतोय. आणि हिला कोणच नाही. त्यांचं काहीतरी होईल सरपंच. पर उगच गावभर माणसं नावं ठेवते ती. तुझी सासू गावातलं पुढारी घेऊन बसते या घरात. आमासनी देवाचं काय असलं तर विचाराय जायची पंचायती झाली या. पहिल्या गत्ती आता चेअरमन झाल्यापासनं सांगीनाच झाली या. चांगलं दिसतंय का ते? नवरा मेलेली बाई ही, त्यात एकटी घरात. मद्यानी पातूर गडी माणसं घरात. त्यांच्या नादानं घर बी देऊन टाकायची. शिरपा सांगायला लागला. केरबा डोंबाच्या लक्षात आलं. तो म्हणाला, कोण म्हणतंय? कोण? माझ्याकडं गावातल्या रोज 5-50 बायका देवरस पण बघायला येते त्या. त्यानंच माझं कान किटल्यात. रोज नवीनच ऐकायचं. हे बघ शिरपा, ह्याबाबत आम्ही काय बोलायचं? ज्याला पटल त्यानं केलं. आम्ही डोळ्यानं बघितलंच नाही, ते कसं खरं म्हणायचं? आणि तू म्हणतोयस तसं असलं तर आम्ही काय करू शकतो सांग बघू? आप्पा नाराजीनंच बोलला. तसा शिरपा म्हणाला, मग कसलं सरपंच गावाचं म्हणायचं? केरबाला त्याचा राग आला. सरपंचानं काय कुणासंग कुणाची बाई जातीया ते बघित बसायचं होय र? ज्याचं त्याला कळत नाही. आण सोडून शेण बरं खात नाहीत. आणि बायका तुला सांगित येते ते सारंच खरं कशावरनं र? एकमेकांच्यात माणसांनी जायचंच नाही. सरपंच माणसासनी कामच नाही झाले आता वय. रोजचा पोटाचा भाकरीचा प्रश्न असता म्हणजे काही सुचलं असतं का असं? आणि देवरस पण बघायला कोण येतंय तुझ्याकडं? ज्यांना कामं नाही तीच नव्ह. तू बी मर्दा त्यांचा ऐकून दंगा करतोयस. मग तुझ्या बायकोलाच लावून द्यायची नाही तिकडं? मी लावून देतोय. ती राहतीया होय? दिवसातनं 4 एरजाऱ्या घालतीया. तिकडंच खाऊन येतीया. मी जेवलो, तुमचं तुम्ही खावा. त्या दिवशी साधं चुलीत शेणकूटसुद्धा मोडत नाही. मग शिरपा सांगू लागला. तसा आप्पा म्हणाला, मगा धरणं हे का सांगितलं नाहीस तिच्या आईच्या मोहरं? मी सांगतो तिला, आंजा बायकोला. शिरपाला आता बरं वाटत होतं आणि कसं तरीच. आई आता काय म्हणणार घरात गेल्यावर? बायकोला आणायला कुणाला पाठवायचं? आई तिला घरात घेणार? मग काय करायचं? नाहीतर आजपर्यंत आईचंच सारं ऐकून केलं. भावानं प्रधान्यानं सौतराह्याचं कारण आईच. पर तिची बायको चांगली म्हणून भागलं. मी आंधळा, त्यात बायको येडी. तो विचार करत काठी आपटीत घराकडं निघाला. रत्नाक्का गल्लीनं काय गप्प जाणारी बाई नव्हती. त्यामुळं गावभर ज्यांना माहीत नव्हतं त्यांनाही विषय मिळाला होता. गावभर चर्चा सुरू होती. रत्नाक्का म्हणती,
ते खरं असल. शिरमानं महिनाभर पोरीला ठेवूनच घ्यायची कशाला? त्याच घरात सोसायटी, मग कुणाचं नाव घ्यायचं? शिरमाला कळत नाही, ती पुढारीण झाली आहे नव. आपल्या पायात पोरीच्या जन्माचं वाटोळं. आता कुणाच्या तोंडाला हात लावायला येतोय? 17 जण येणार जाणारी घरात. कुणाचं देवरस पण बघतीया. तिला एवढं बी कळालं नाही. शिरप्या आंधळा, त्याला काय कळतंय? रत्ना का बोंबलून काय उपयोग? त्या बिचारीला सोसवना झालं या. मग काय करील तर? पोरगी येडी, तिचा फायदा उठवला असेल कुणीतरी 12 बोड्याच्यानं. पर त्याला लाज वाटायला पाहिजे होती. त्याला काय, आपली भागली नि वाटायला लागली. पर शिरमाची चुकी आहे, तिला कळायला पाहिजे होतं. असं बरंच गावात मिरगाच्या ढगागत उमटत होतं. त्यात काही काळं तर काही नुसतं शिवरीच्या पिंजलेल्या कापसागतीनं. तरीही ते दिसत होतंच. अर्धवट माहितीवर चार चौघांची चर्चा होत होती. नेहमीगत गावात चांगल्या गोष्टीपेक्षा असं काय घडलं तर माणसं रस घेऊन चर्चा करायची. पुढारी कशाला मिटवत्यात? त्यांना असं पाहिजेच असतंय. सरपंचाच्याच सकाळी रत्नाक्का गेली होती आणि शिरमाबी. रत्नाक्का तिथनं बडबडतच घरला गेली. तिचं मत, सारं पुढारीत सामील एकमेकाला. पंचायती मिटवत्यात का वाढवत्यात त्या? शिरमाची धडगत नाही. पांडू पाटलाला न विचारताच ती आप्पाच्यात पंचायतीला गेली. मग तिला पांडूनं चेअरमन करून काय उपयोग? खरंच की. परत ती म्हणत होती रत्नाक्काला आणि शिरप्याला खडीच फोडायला लावतो. मग कुणाच्या जीवावर? पांडूच्या जीवावर असणार. नाहीतर तिला हे कुणी शिकवलंय? त्याला विचारूनच गेली असल्याशिवाय. आणि ती काय गावाला सांगित सुटल होय, मी पांडू पाटलाला विचारून सरपंचाकडं निघालो म्हणून. शिरमानं घरात पोरगीला फैलावर घेतली. होय ग, ती म्हणत्या ते खरं आहे होय? पोरगी गप्पच. त्यामुळं शिरमाला राग आला. तिनं चुलीतलं पेटतं लाकूडच वडलं. तिचा चेहरा निखाऱ्यागत झाला. हातात दिवटा धरल्यागत तिनं लाकूड धरलं. मी काय म्हणतोय, तुझं तोंड काय चुलीत कोंबलंयस होय? गावात खाली मान घालून घालायला लावू नगस. खरं काय आहे ते सांग, नाहीतर तुझं तोंडच चुलीत कोंबतो का नाही बघ. ती रडायला लागली. नुसती रडून दाव नगस, काय असल ते सांग. आये, त्यांचंच आहे ते. उगचच तिला हुंदका फुटला. रडू नगस, पोलिसात वकिलागत बोलायचं बघ. त्यांची लाकडं मसनातच न्यायला लागली तरी चालतेली. गावभर नको ती आदावत. पिकली न हो म्हातारी आता, तरी बी शानपण नाही. रान नुसती चंडवागत उडत्या गल्लीतनं. जळली तोंड त्यांची. माझी पोर वंगाळ काय? तू गप्प बस, त्यासनी मी बघतो. शिरमा हातातलं लाकूड परत चुलीत घालून बडबडत होती. का कुठल्या भाड्यानं तुला फशिवला असेल तर सांग तसं, त्याला बी तमाशा दाखवतो. भाडे बसून बसून हागायला लागलं तर बसाय तरी जागा द्यायची का नाही त्याचा विचार करायला पाहिजे. तू काय असेल ते सांग. नाही ग आये, तसलं काय माझ्यानं झालेलं नाही. तिनं डोळं पुसलं. एवढंच बोलत्यात होय? ते तुझ्या संग पांडू पाटील हाय अशी बी म्हणत होती. पोरगीनं वेड्यापणानं पण बोलत होती ते सांगून टाकलं. त्यामुळं शिरमाचं डोकं
पेटत्या चुलीत रॉकेल ओतावं तसं झालं. तिला 17 घेऊन जायची सवय असल तशी तुझ्या आईला नाही. तुझं काय तोंड पांदीला गेलतं का काय? का शिवलं होतं? बोललीस म्हणजे माप चांगलं बोलतीयस की. तिच्या झिंज्या धरून हलवायच्या नाहीस का? उंडगीला एवढं कुठनं सुचतंय? पित्त काय पाकच खवाळलंय का काय? ती बोलता बोलता गप्प झाली. गावभर त्या उंडगीनं हे बी उठिवलं असल. गावात आधीच मी चेअरमन झाल्यापासनं ढवाळतय. त्यानं मला चेअरमन केली या. खरं त्यातलं काय कसपाट कळतंय? रेग मारील तिथं सही करायची. त्याला कवा असलं सुचलं असल. माप मध्यानी पातूर बसतोय. तो काय एकटाच असतोय होय? त्याच्या मागं डवंगाची बाळ्या बिळ्या उतम्या रकम्या असत्यात. त्याला का म्हणून सुचल? त्याची बायको गावात दिकणी आहे. मध्यानी पातूर बसली तरी त्याचं गावाचं राजकारण. सोसायटीचं बोलणं असतंय. मोरच्या सोप्यातनं तो कवा आत येत नाही. मग रत्नीच्या डोसक्यात हे कुठनं पडलंय? एवढी कशी पाकच बिघडली या? म्हातारपणाचं चळ लागलंय तिला. मी काय म्हणून सोसायटीला घर दिलं असल? तेवढंच काहीतरी भाडं मिळल, तेवढंच काहीतरी भागल, रिकामं कशाला मटागत ठेवायचं म्हणून. त्यांचं काही नाही, पर लोकांच्या पोटात मी चेअरमन झाल्यालो लय उचमळतंय. मला काय वाचाय का पाचायला येतंय. त्याला बी आपल्या बायकोला करायला येत नव्हती. त्यानं त्याचा विचार केल्या बिगार केलंय का? त्याला खूळ लागलंय होय? बोंबलू द्यात. आपण काय येडं वाकडं वागलो नाही. मग झालं तर. माणसं दुतोंडी आहेत. आज हे तर उद्या काहीतरी दुसरंच. त्यांच्या तोंडाला काय हात लावायचा? तिनं स्वतःच्या मनाला आवर घातली. सोसायटीच्या लागवडीचा ट्रक दारात आला तशी ती भानावर आली. लागवडीनं सारा सोपा भरला. घरभर वास आला. आपणच गप्प बसावं. उगच कायली करून उपयोग नाही. गावात साधं सापाचं किरडू दिसलं की आजगार म्हणून गाव सारं वराडतंय. शिरमाच्या डोक्यातनं मगाचं पोरगीचं शब्द हटनात. पोरगीच्या वाढलेल्या पोटापेक्षा तेच तिला जास्त लागलं होतं. आपल्या मनाची ती समजूत घालत होती, तरीही तिला ते जमत नव्हतं. बाहेर बुरगाट गळत होतं तसं तिच्या डोक्यात विचार येत होते. पोरगीला कुणी फसवलं नसलच. शिरपा मापदा आलाय, नाहीतर तो गप्प बसला नसता मगाशी तोंड बांधल्यागत. पर हे काय न्यारच म्हणायचं. तिच्या पोटातनं उगचच गोळा फिरायला लागल्यागत तिला वाटायला लागलं. चुलीवरचं अन्न चुलीवरच राहिलं. दोघी बी तशाच बसून राहिल्या. पांडू पाटील नेहमीगत आला. त्याला सांगावं तर तो रत्नीच्या झिंजासनी कांद बांधील. आपल्याकडनं समजण्यापरास त्याला कवा समजायचं तवा समजू दे. तिनं पोरीचा विषय बाळू डवंगा आल्यावर दोघांनी सांगितला. त्याच्या मन ही चाल आहे त्या केऱ्याची. शिरमाक्का, तू चेअरमन झाल्यापासून त्याची बायको तुझ्याकडं आहे का विचाराय? मला तरी आढळलेली नाही. ती शिरप्याकडंच जातीया. केऱ्याला तू चेअरमन झालेली बरं वाटतंय होय? शिरप्याचं त्याच्या बायकोनंच कान भरलं असतील. त्याचं काय भाड्याचं घोडं मारलंय होय मी? घोडं मारायला लागत नाही. असं काहीतरी गावात पेटत राहाया पाहिजे. मगच त्याला आणि सरपंचाला इजवायचं मोठं पण मिळतंय. डवंग म्हणाला. पोरीनं सकाळ धरणं डोळ्याचं पाणी तोडल्यालं नाही का तुकडा मोडल्याला नाही का? त्यांच्या बा नांदवील. तू गप्प बस. माझ्या नावानं आधीच बोंबलत्यात.
त्या शिरप्याच्या आणि त्याच्या आईच्या पाय बांधूनच नाही लावला तर विचार. पांडू पाटील असं म्हणाला, पण शिरमा दचकली. ह्याला एवढं त्यांच्यावर लगेच चिडायला काय झालंय? इतके दिवस मी सांगतोय तर नाही, आणि आजच का ह्याला कळलं पोरगी म्हणत्या ते? रत्नीनं खरंच गावभर बोंब केलेली ह्याच्या कानावर गेली का काय? नवरा मेल्या ठाऊनं पांडूनं माप दोस्ताचा परपंचा म्हणून आधार दिला. एकाएकीच नवरा गेला. शेतात भारा वैरणीचा त्याच्या मानावर पडला. त्यात पोरगी वाईची येडसर, कवा कवा चांगली बी बोलतीया. देवरसपणावर कसं तरी चालवलंय आपण, पण कुणाच्या दारात गेलो नाही. उद्या पांडूनं रागाच्या भरात काय कमी जास्त केलं तर गाव काय म्हणेल? माणसं बी खऱ्याची नाहीत. एखादं उपाशी निजलं तरी नावं ठेवणार, आणि खाऊन निजलं तरी. हे काय वाढून ठेवलंय? तिला काहीच सुचना. पण पांडूही बाळूडवंगागतच आप्पा आणि केऱ्यावर जळायला लागला. त्यासनी पंचानं काढल्यात. गावात एक पंचायत सरळ नाही. तो केऱ्या शिकवणार आणि ह्यो ऐकणार. रत्नाक्का सकाळ धरणं कुठं गडपच होती. शिरपा घरात आल्या आल्याच त्यांच्या संग तिनं भांडण काढलं होतं. तू सासूच्या पोटाला आलायस भाड्या, माझा काय हक्क तुझ्यावर? तिच्यासारखाच बोलायचास. त्यावर शिरपानं चिडूनच, तूच माझं वाटोळं करायला निघालीस आणि केलंस. तुला माझं पोटपाणी पिकायला न ग. माझ्या जीवावर जगतीयास. त्या प्रधान्याचंच खरं. उगच तो तुला शिव्या देत नव्हता. तुझ्याजवळ एक सून राहायची नाही. ह्यातनंच दोघांचं वाढत गेलं. होय र भाड्या, तू झाला शाना. सासूनं शिकवला तुला का त्या पुढाऱ्यांनी पाजली तुला? जाताना माझ्यागत बोललास नि गेल्यावर त्यांच्यासारखं. खा, शिजवून घालील तुला तुझी बायकोनी सासू. नाहीतर ठेव दोघीसनी आणून हितं. मीच तोंड काळं करतो. असं बडबडत रत्नाक्का बाहेर पडली होती. प्रधान संध्याकाळी आला. त्याला समजलं तर त्याची बायको त्याला म्हणाली, कुठं जातीया? असं इथंच. नाहीतर उद्या 4 भाकरी बांधून देतो. कामधंदा सोडून जावा हुडकायला. गावात चौथाई तुमच्या आईची. काय लाज का बीज बाईला? शिरपाच्या डोक्यात शिरमाला कसं सांगावं, आणून घालील म्हणून आपल्या बायकोला हे होतं. आपण गेलो तर लोक काय म्हणतील? त्यापेक्षा शिरमाच मागच्यागत तांगडून लावेल. तिचा काय नियम? तिथं त्यात पांडू पाटील असला म्हणजे मग काय वाढायचंच, तो विचार करत होता. एवढ्यात सरू जगतापीन आली. का रा असा बसलायस? तसा तो हल्ला. का आलीयास? आलोय. चल जरा. माझं तरी काय सरळ आहे व्ही? तुझ्यागतच सारा गोंधळ. तसा शिरपा आत देवासमोर गेला. काय म्हणतीस? माझा गोंधळ लय मोठा झालाय. अरे बाबा, माझ्या बापयाचं काय किच्चं सांगायचं? माझं काय डोसकं चालना. रोज घोटायची म्हणजे किच्ची. त्याला काय रीत आहे का नाही? जेवण नाहीच. उठल्याबसनं निज पातूर नुसती घ्यायची. ऊन नाही का पाऊस नाही. शिरपा विचार करायला लागला, पण सरूच्या विचाराचा नाही, आपल्याबद्दलचा. आपल्या सासूला सांगाय सरूच बरी आहे. एकाच पार्टीच्या त्या पांडूच्या. त्यानं सरूला विचारलं, तुझं आणि शिरमाचं कसं आहे? का र, बायकोला आणतोस का काय? गावात काय उठलंय आमच्या आईनं?
उगच काय बी बोलून त्याचा उपयोग आहे वय. मला माझ्या जन्माचं कोण ते बघायला पाहिजे का? आरबर मग घाण गावभर कशाला करायची? सोपतंय का तुम्हासनी? आणि कुठं आहे आई? गेली कुठं तोंड घेऊन? तिला सांगून काय उपयोग? तू बघ सांगून शिरमाला. त्या परास पांडूला गाठलास तरी चालल. निघालवा म्हणाव माझ्यासाठी. झाली या चूक. तुझं लावतो की सरळ्यावर. धन्यवाद.